दुष्काळाचा प्रश्न महाराष्ट्रात आणि आपल्याही परिसरातल्या काही गावांमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये सरकारने, कृषी विभाग आणि बाकीच्या सगळ्या विभागांनी एकत्र येऊन जी माहिती काढली त्याच्या आधारे महाराष्ट्रातले फक्त 40 तालुकेच दुष्काळग्रस्त या निकषात बसले आणि ते निकष पूर्ण न करणारे बाकीचे तालुके आहेत. पण प्रत्यक्षात तिथं पाऊस खूप कमी पडलेला आहे. समजा आता भीमाशंकरला खूप पाऊस पडला आणि लोणी धामणी परिसरात किंवा बाकीच्या परिसरामध्ये पाऊस अजिबातच पडला नाही किंवा नॉमिनल पडला, तर ते लोक या दुष्काळामधून मिळणाऱ्या सवलतींपासून वंचित राहणार होते. त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केल्याच्या नंतर मंत्रिमंडळाने एक कमिटी स्थापन केली. मंत्री मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महसूल, मंत्री सहकार, मंत्री ग्रामविकास, मंत्री कृषी, मंत्री पाणी पुरवठा, मंत्री रोजगार हमी इत्यादींच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी उपसमिती जी स्थापन केली, या उपसमितीला मंत्रिमंडळाचे सगळे अधिकार आहेत. या समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळाच्या समोर जायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच त्याच्यामध्ये एक 2 दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि आपला जो निकष आहे फक्त तालुका हा घटक धरून दुष्काळ मोजायचा, परंतु त्याच्यातून काही भागामध्ये अन्याय होणार होता, म्हणजे त्याचा त्यांना लाभ मिळणार नव्हता. म्हणून आम्ही या कमिटीमध्ये निर्णय केला की नुसतं तालुका नाही तर रेव्हेन्यू सर्कल वाईज माहिती घ्यायची आणि रेव्हेन्यू सर्कल वाईज या दुष्काळी योजनांचा लाभ त्या सर्कलला द्यायचा. त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र राज्यातले 959 सर्कल हे या व्याख्येत आले. त्यांना आम्ही मान्यता दिली आणि त्या भागात सुद्धा दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून त्याच्यामध्ये या सगळ्या भागाला संधी कशी मिळेल. आता हे झाल्याच्या नंतर जे लाभ मिळतात त्याच्यामध्ये जमीन महसुलामध्ये सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5% सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमीचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये काही शिथिलता करणं, आवश्यक तिथं पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणं आणि टंचाईग्रस्त जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेताच्या वीज जोडणी खंडित न करणं, या गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या जे 40 तालुके दुष्काळी आहेत त्यांना तर मिळणारच, परंतु जे दुष्काळी तालुके जाहीर झाले नाही तर त्याच्यामध्ये सर्कल वाईज हा लाभ द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मी काही सगळ्या जिल्ह्याची किंवा महाराष्ट्राची यादी वाचत नाही, पण शिरूर तालुक्यामध्ये जे सर्कल याच्यामध्ये आलेले आहेत
त्याच्यामध्ये शिरूर, निमोने, वडगाव रासाई, नावरा, रांजणगाव गणपती, टाकडे हाजी, मलठण, कोरेगाव भीमा आणि पाबळ. तर हे एक सर्कल म्हटलं तर या एक सर्कलमध्ये एक पेक्षा जास्त किती गावं असू शकतात? 9-10 काय जो सर्कलची रचना आहे त्याप्रमाणे. आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये याचा समावेश ज्याच्यामध्ये झालेला आहे ती मंचर गाव, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, मंचरमध्ये आजूबाजूची पण गाव आहे, मंचर मंडल, पारगाव मंडल, घोडेगाव मंडल, कळंब मंडल आणि ही 4 मंडलं याच्यामध्ये आलेली आहे. आदिवासी भागातलं मंडल याच्यात आलेलं नाही. तर याच्यासाठी की इथं निकषापेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळं त्या भागाचा समावेश याच्यामध्ये झालेला नाही. परंतु त्या भागाला आम्ही वेगळ्या पद्धतीने काही वेगळी मदत करू इच्छितो. त्याच्या संदर्भात पुन्हा या कमिटीची मीटिंग होणार आहे.